राज्यातील पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। जून महिन्यामध्ये पेन्शनधारकांवर सगळ्यात मोठं संकट येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यांची पेन्शन लेट जमा होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। 2 महिन्यांची पेन्शन थांबवली जाणार असल्याचं आता सांगण्यात आलं आहे। पेन्शनधारकांना अर्जंट सूचना सांगण्यात आल्या आहेत। पेन्शनधारकांनो, ही बातमी अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण जून आणि जुलै या 2 महिन्यांची पेन्शन तुम्हाला आता लेट येऊ शकते। यासाठी अर्जंटमध्ये तुम्हाला नेमकं काय काय आता बदल झालेत हे जाणून घ्यायचं आहे। पेन्शनधारकांनी कृपया इकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। जून 2026 पासून सरकारी बँकेत पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून नवीन कडक 3 नियम आता लागू करण्यात येत आहेत। राज्यातील सर्व पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची सूचना सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या। यामध्ये तुमचं जीवन प्रमाणपत्र जे आहे म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट, तुम्ही जिवंत असल्याचा पुरावा जो आहे, तर याबद्दल सर्वात महत्त्वाचे बदल सुद्धा करण्यात आलेत आणि त्यामुळेच पेन्शन येण्यामध्ये आता मोठा बदल झाला आहे। सरकारी पेन्शन घेत असलेल्या पेन्शनधारकांसाठी 3 सर्वात मोठे कडक नियम आता सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात येत आहेत। या 3 नियमानुसार तुम्हाला 3 महत्त्वाची कामे या ठिकाणी 15 दिवसांच्या आतमध्ये करायला सांगितलेत। जे पेन्शनधारक ही 3 कामे करणार नाहीत त्यांना जून महिन्याची आणि जुलै महिन्याची पेन्शन या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही आहे। आणि जर ती पेन्शन या ठिकाणी काही कारणास्तव जमा झाली तर बँकेतून ती पेन्शन तुम्हाला अजिबात काढता पण येणार नाही आणि कोणती रक्कम बँकेत या ठिकाणी आता भरता देखील तुम्हाला येणार नाही। विशेषतः SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत जर तुमची सरकारी पेन्शन येत असेल तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। बँकेतील वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 2026च्या जून आणि जुलै या 2 महिन्यांच्या पेन्शन येण्यामध्ये सर्वात मोठा बदल आता करण्यात आला आहे। यामध्ये तुम्ही जर कोणत्याही सरकारी बँकेत पेन्शन घेत असाल, जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, अशा कोणत्याही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेत तुम्ही पेन्शन घेत असाल तर पुढच्या 15 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला सरकारने 3 कामे अर्जंटमध्ये आता करायला सांगितले आहेत। जे पेन्शनधारक ही 3 कामे करणार नाहीत त्यांची पेन्शन येण्यामध्ये जून महिन्यापासून तुम्हाला अडचण मोठी निर्माण होणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। 2026च्या मागील आता या ठिकाणी 3 महिन्यामध्ये बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना या ठिकाणी सरकारला समोर आल्याचं आता जाणवलं आहे आणि यामध्ये पेन्शनधारक व्यक्ती जास्त असल्याचं देखील आता सांगण्यात आलं आहे। आता अनेक ठिकाणी बँकेतील जी पेन्शन तुमच्या जमा होते तर ती अनेकांची पेन्शन या ठिकाणी उडाल्याच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत, कारण महिन्याच्या महिन्याला सरकारी पेन्शन पेन्शनधारकांच्या बँकेत जमा होत असते। हे फ्रॉड करणाऱ्या चोरांना या ठिकाणी माहिती असतं, त्यांची त्यावर नजर असते, कारण चोरांना माहिती असतं की महिन्याच्या महिन्याला पेन्शनधारकांची पेन्शन ही बँकमध्ये या ठिकाणी जमा होत असते। त्यांच्या बँकेत आता पेन्शनधारकांचे पैसे या ठिकाणी आता पडून असतात, हे चोरांना या ठिकाणी चांगलंच ठाऊक असतं। त्यामुळे गेल्या मागच्या 3 महिन्यात झालं अनेक पेन्शनधारकांच्या खात्यामधून आलेली पेन्शन आता गायब झाल्याच्या घटना सातत्याने समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून सर्व पेन्शनधारकांना तातडीच्या अर्जंट सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। या बातमीला तुम्ही हलक्यात घेऊ नका। पुढील 2 मिनिटे सर्वांनी मोबाईल हातात धरून लक्षपूर्वक बघा, कारण पुढच्या 15 दिवसांच्या आतमध्ये आता महत्त्वाची 3 कामे तुम्हाला अर्जंटमध्ये आता करून घ्यायला सांगितलेत। अन्यथा तुम्हाला इथून पुढे तुमच्या बँकेत पैसे म्हणजेच पेन्शन येण्यासाठी खूप मोठी अडचण या ठिकाणी आता येऊ शकते। तर बघा, यामधील पहिला नियम काय सांगितलाय ते म्हणजे जर करता पेन्शन घेणाऱ्या पेन्शनच्या बँकेमध्ये आधार कार्ड तुम्ही तुमच्या बँकेमध्ये आता या ठिकाणी जोडलेलं असेल, जर तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स म्हणजेच नंबर आता या ठिकाणी पेन्शन घेणाऱ्या पेन्शनच्या बँकेमध्ये दिला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आल्या। तर बघा, या ठिकाणी तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेमध्ये तुम्ही दिला असेल तर पेन्शनधारकांसाठी आता महत्त्वाची बातमी या ठिकाणी सांगण्यात आल्या। आता सर्व पेन्शनधारकांनी इथे काळजीपूर्वक 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये आता 3 नियम तुमचं सरकारच्या माध्यमातून आता सर्वात मोठे बदल या ठिकाणी करण्यात आलेत। या 3 नियमानुसार तुम्हाला वेगवेगळी कामे पुढच्या 15 दिवसांच्या आतमध्ये करून घ्यायची आहेत।
अन्यथा तुम्हाला पैसे काढण्यासाठी बँकेतून मोठी अडचण निर्माण होऊ शकते। तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल आणि तुम्ही तुमचं आधार कार्ड या ठिकाणी पेन्शन येणाऱ्या बँकेच्या खात्याला जोडला असेल तर पहिला नियम तुमच्यासाठी काय काय लागू होतोय, यामध्ये आता काय काय कामे तुम्हाला अर्जंट करायचे आहेत हेच तुम्हाला सांगणार आहे। विशेषतः जर तुम्ही SBI म्हणजे स्टेट बँकेत पेन्शन घेत असाल तर ही कामे अर्जंटमध्ये तुम्हाला 15 दिवसांच्या आतमध्ये करायची आहेत। यामध्ये पहिली 2 कामे जुने असतील, परंतु शेवटचं 3रं नंबरचं काम सरकारने तुम्हाला करायला सांगितले ते पूर्णपणे नवीन असणार आहे। त्यामुळे 2 मिनिटे सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे, अन्यथा जून आणि जुलै या 2 महिन्यांची पेन्शन येण्यामध्ये तुम्हाला खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते। त्यानंतर 2रा आणि 3रा नियम या ठिकाणी अत्यंत कडक असणार आहे, जो तुम्ही नाही पाळला तर जून महिन्याची पेन्शन बँकेत तुमच्या येण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे। आता बघा, तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेत दिलं असेल तर इथे काळजीपूर्वक तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही जर तुमचं आधार कार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झालं असेल, म्हणजेच आता 2026 हे वर्ष सुरू आहे, बरोबर याच्या पाठीमागे म्हणजेच 10 वर्ष पाठीमागे म्हणजे 2016च्या आधी जर आधार कार्ड काढून तुम्ही या ठिकाणी इतकं वर्ष पूर्ण झालं असेल तर तुमच्यासाठी अर्जंटमध्ये या ठिकाणी 2 कामे आता करायला सांगितलेत। जे पेन्शनधारक करणार नाहीत त्यांची पेन्शन जून आणि जुलै महिन्याची आता येण्यामध्ये अडचण येऊ शकते। मग यावर नेमकं तुम्हाला काय काय कामे करायचे आहेत लगेचच अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे। परंतु 2026च्या आता मागच्या 3 महिन्यामध्ये चोर लोक बँकेतील कशा पद्धतीने या ठिकाणी पेन्शनधारकांचे पेन्शन काढून घेऊ लागलेत याचं ताजं उदाहरण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। यासाठीचा सावधानीचा मेसेज, घडलेली एक सत्य घटना तुमच्यासाठी सरकारने या ठिकाणी आता सांगितल्या, यासाठी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी 75 वर्षाचे पेन्शनधारक वयस्कर होते। पेन्शनधारक त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी एका कार्यक्रमानिमित्त लग्नात गेले होते। त्या नातेवाईकांच्या लग्नामध्ये काही ओळखीचे लोक आली होती तर काही या ठिकाणी बिना ओळखीचे लोक आली होती आणि ते प्रत्येक जण आता या ठिकाणी पाहुणे आलेत म्हणल्यावर या ठिकाणी पेन्शनधारकांच्या हातामध्ये हात देत होते। जसं की आपण वाढदिवसाला एकामेकाच्या शुभेच्छा हातामध्ये हात देऊन करतो तशा प्रकारे हात देत होते। सर्व लग्न समारंभ संपल्यानंतर ज्यावेळी पेन्शनधारक हा 75 वर्षीय मित्र घरी आला त्यावेळी त्याच्यात लक्षात आलं की त्याच्या बँकेमधून तब्बल 1 लाख रुपये या ठिकाणी अचानक कोणीतरी काढून घेतले आहेत। ज्यावेळी पेन्शनधारकांनी बँकेत जाऊन या ठिकाणी चौकशी केली त्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं की तुम्ही तुमचा अकाउंट नंबर, आधार कार्ड, सर्व काही कोणत्या तरी अनोळख्या जे सध्याला बाहेरच्या देशामध्ये राहतात त्या व्यक्तीच्या हातामध्ये तुमचा अकाउंट नंबर सगळं दिलाय, त्यामुळे त्याने पैसे या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवर वळून घेतलेत। तेव्हा पेन्शनधारकाला कळायचं बंद झालं। तो म्हणाला की पेन्शनधारक मित्र म्हणाला की बँकेतील कर्मचाऱ्यांना म्हणाला की आम्ही आमच्या अजिबात या ठिकाणी कोणाला बँकेचं अकाउंट दिलं नाही, कोणताही OTP दिलं नाही, मग आमचे बँकेचं खातं क्रमांक दिलं नाही, मग कोणालाच आधार कार्ड पण दिलं नाही, पॅन कार्ड दिलं नाही, मग पैसे आमच्या बँकेतील कोठे गेले आणि बँकेतील पेन्शन कसं काय या ठिकाणी आमची कोणी काढून घेतली। मग ही तक्रार जेव्हा पेन्शनधारक हा 75 वर्षीय मित्र पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेला त्यावेळी काय झालं हे नक्की बघायचं आहे। लक्षात ठेवा, पेन्शनधारकांच्या बँकेतील पैसे एका हात मिळवणे म्हणजे शुभेच्छा देताना हात जसं मिळवतो तसं मिळवल्यानंतर या ठिकाणी गेले आहेत, पैसे उडाले। कसे काय उडाले? त्यावेळी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथले पोलिसांनी आता सर्व काही घडलेला सर्व प्रकार त्यांनी ऐकला। कशा प्रकारे चोर तुमच्या बँकेतील पैसे म्हणजेच पेन्शन स्वतःच्या बँकेकडे वळवतात बघा। ज्यावेळी लग्नातील CCTV कॅमेरा चेक केला त्यावेळी त्यांना एक दिसलं, त्या आता पाहून पोलिसांच्या देखील आता पायाखालची जमीन सरकली। एक अनोळखी या ठिकाणी 2 ते 3 व्यक्ती होत्या या 75 वयाच्या पेन्शनधारकांच्या आता हातामध्ये ते हात देत होत्या। त्या पेन्शनधारकांच्या हातामध्ये हात देत असताना त्या चोरांनी आधीच त्यांच्या हातामध्ये काहीतरी चिकट पदार्थ लावून या ठिकाणी ठेवला होता। ज्यावेळी पोलिसांनी सर्व माहिती काढून चौकशी केली त्यावेळी असं लक्षात आलं हा जो चोर होता तर त्याच्या हातात एक विशिष्ट प्रकारचं चिकट टेप त्यांनी लावून ठेवलं होतं, जेणेकरून हाताचे पेन्शनधारकांच्या हाताचे त्या ठिकाणी फिंगरप्रिंट, हाताचे ठसे त्याला मिळावेत हे चिकट टेप त्यांनी लावलं होतं। आपल्या हाताची बोटे जी आहेत तर त्याची फिंगर जे असतं म्हणजे हाताचं जे अंगठ्याचं जे काय आता फिंगर असतं, रेषा असतात, तर ते या ठिकाणी एकमेकाच्या हातावर चिकटून यावं असं चिकट टेप त्या ठिकाणी कॅशद्वारे त्यांनी चिकटवून ठेवलं होतं। म्हणजे ज्यावेळी तो पेन्शनधारक त्या अनोळख्या चोराच्या व्यक्तीच्या हातामध्ये हात शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी गेला होता
त्यावेळी त्या पेन्शनधारकांची सर्व या ठिकाणी जी बोटे होती त्याच्या हातामध्ये आपटली आणि चोराच्या हातावर आपटले असताना त्या बोटांचे सर्व काही ठसे चोराला मिळाले। त्यामुळे त्यांनी या पेन्शनधारक मित्राचे आता पैसे त्याच्या बँकेकडे वळवल्याची घटना समोर आली। मग या ठिकाणी असं कसं काय होतं असं तुमच्या मनामध्ये आता विचित्र प्रश्न निर्माण झाला असेल तर बघा, ज्यावेळी आपण आधार कार्ड या ठिकाणी काढायला 2015च्या पाठीमागे आपण आधार कार्ड काढलं होतं, तुम्हाला आठवतं का? बघा, त्यावेळी आपण काय करत होतो, हाताच्या अंगठ्याचा ठसा उठवला, मधल्या बोटाचा ठसा उठवला, सर्व ठसे या ठिकाणी आधार कार्डाने घेतले आहेत। त्यावेळी काय होतं, बोटांचे ठसे आपण आधार कार्ड काढताना दिले, त्यामध्ये आधार कार्डचा नंबर असतो। या ठिकाणी आधार कार्डचे ठसे या ठिकाणी जे असतात बोटाचे, म्हणजेच ह्या बोटांचे ठसे जे असतात जर हे चोरले तर या ठिकाणी आधार कार्डचा नंबर आपोआप मिळून जातो। आधार कार्डचा नंबर एकदा का चोरांना मिळाला तर त्या आधार कार्डला लिंक असणाऱ्या बँकेमध्ये ते चोर या ठिकाणी लगेच प्रवेश करू शकतात। त्यामुळे तुम्हाला सतर्क राहायच्या सूचना दिलेत। जर तुम्ही कुठे कोणाच्या वाढदिवसाला गेला, लग्नाला गेला, तुमची पेन्शन बँकेमध्ये येत असेल तर आता ओळखीच्याच व्यक्तीच्या हातामध्ये हात द्या। जर तो व्यक्ती ओळखीचा नसेल तर त्याच्या हातामध्ये हात देणं टाळा, ही अर्जंट सूचना तुम्हाला सांगण्यात आल्या। अशा प्रकारे चोरीच्या घटना वाढल्याने तुम्हाला महत्त्वाची काही कामे या ठिकाणी आता करायला सांगितलेत। त्यामुळे 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघा, आता या ठिकाणी कोणकोणती कामे करायची आहेत। तुम्ही जर कोणत्याही सरकारी बँकेतून सरकारी पेन्शन घेत असाल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्जंट सूचना सांगण्यात आल्या। बँकेतील आता पेन्शन उकळल्याच्या घटना सातत्याने समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला 3 कामे करायला सांगितली आहेत। जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुम्हाला जून जुलै असं 2 महिन्यांची पेन्शन या ठिकाणी येण्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते। आता बघा, यामध्ये जर तुमचं आधार कार्ड काढून 2016च्या आधी आधार कार्ड जुनं काढलं असेल तर पहिला नियम या ठिकाणी सांगतोय आणि पहिलं काम तुम्हाला करायचं आहे काय माहिती आहे का? पेन्शनधारक ज्या बँकेत आता पेन्शन घेतात ते आधार कार्ड या ठिकाणी घ्यायचं आहे। ते आधार कार्ड सेंटरमध्ये जायचं आहे, त्यावरती तुमचा फोटो आत्ताचा नवीन लावायचा आहे। त्यानंतर आता जन्माच्या दाखल्यावरती या ठिकाणी जी जन्मतारीख आहे तीच ओरिजिनल या ठिकाणी पूर्ण अक्षरातली जन्मतारीख तुम्हाला द्यायची आहे। काहींचा जन्म 1970, 1980, 1960 अशा प्रकारे झालेला असतो। तर जी जन्मतारीख आहे, जन्मतारीख या ठिकाणी ज्या दिवशी जन्मलाय, ज्या महिन्यात जन्मलाय आणि ज्या वर्षी जन्मलाय, जसं की 1980, 1970, 1965 अशा प्रकारची पूर्ण अक्षरातली जन्मतारीख या ठिकाणी आता तुम्हाला तिथे आधार कार्डावर दिसली पाहिजे। समजलं नसेल तर परत ऐका। कसं तर लक्षात ठेवा, तुमचा जन्म या ठिकाणी 2 डिसेंबर आता 1980 झाला असेल तर त्या ठिकाणी दिसलं पाहिजे 2/12 त्या ठिकाणी 1980, 1970 असं दिसलं पाहिजे। पूर्ण जन्मतारीख करणं अनिवार्य आहे। आता हे झालं पहिलं काम। अजून तुम्हाला 2 कामे पुढे सांगणार आहे, त्यामुळे अर्धवट व्हिडिओ सोडून जाण्याची चूक करू नका, कारण बँकेतील फ्रॉड होण्याचे प्रमाण या ठिकाणी वाढलेत आणि पेन्शनधारकांना ही कामे आता करायची आहेत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा हा दुसरा आणि तिसरा नियम पाळला नाही तर तुम्हाला जून जुलै या 2 महिन्यांची पेन्शन बँकेमध्ये जमा होण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते। कोणता नियम आहे तुम्हाला पुढे लगेच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तुमचा या ठिकाणी मोबाईल नंबर जो आहे तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी आधार कार्डला जोडलाय का बघा। आधार कार्डला जोडला असेल तर तुमच्या बँकेत तोच नंबर जोडलाय का बघा, कारण अनेकांनी या ठिकाणी आता बँकेला दुसरा नंबर जोडलाय आणि पेन्शन तिसऱ्याच या ठिकाणी बँकेमध्ये येते। तर असं न करता ज्या बँकेमध्ये पेन्शन येते त्याचा मोबाईल नंबर आधार कार्डला आणि बँकेच्या खात्याला जोडलाय का हे दुसरं काम करायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्हाला पुढचं काम करायचं आहे, ते म्हणजे तिसरं काम। हे पेन्शनधारकांना आजपर्यंत या ठिकाणी कळलेलं नाही, ते म्हणजे अनेकांची पेन्शन या ठिकाणी यामुळे बंद सुद्धा होऊ शकते। लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र। आता तुम्ही म्हणाल की आम्ही जीवन प्रमाणपत्र नोव्हेंबरमध्येच दिले, मग आता हे मध्येच कुठून? तर अनेक पेन्शनधारकांनी त्यांचं आता नातेवाईक या ठिकाणी काय केलेत, ते पेन्शनधारक या ठिकाणी आता मरण पावलेले असताना सुद्धा खोटी जीवन प्रमाणपत्र त्यांनी काढले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी खोटं आता सही शिक्का त्यांनी चुकीच्या मार्गाने नोंदवलाय आणि पेन्शनधारक जिवंत आहे असं भासवून सरकारकडून पेन्शन या ठिकाणी घेऊ लागलेत। जर असं जर कोण करत असाल तर आता सावधान व्हा, त्यांच्यावर भली मोठी कारवाई या ठिकाणी होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढचं काम तुम्हाला करायचं आहे। तुम्हाला या ठिकाणी एक अर्जंट सूचना आणि आनंदाची बातमी आहे।
आहे. आता या ठिकाणी पुढच्या महिन्यापासून तुम्हाला पेन्शनधारकांना आता स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, कोणती सरकारी बँक असेल, बँकेमध्ये पेन्शन काढण्यासाठी गेला तर तिथे गर्दी किती असते तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून लवकरच पेन्शनधारकांसाठी म्हणजे 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनधारकांसाठी नवीन काउंटर्स या ठिकाणी आता खोलण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. कारण पेन्शनधारक पेन्शन काढण्यासाठी बँकेत जातात, परंतु त्यांना या ठिकाणी आता त्या धकाधकीचं जीवन असतं. त्यामध्ये स्टुडंट लोक असतात, लाडक्या बहिणी असतात, शेतकरी असतात, तरुण असतात. यामध्ये म्हाताऱ्या माणसांची आता या ठिकाणी तारांबळ उडते. यासाठी पेन्शनधारकांना या ठिकाणी वेगळं काउंटर आता खोलण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जी तुम्हाला माहिती सांगितली ही सूत्रांमार्फत मिळालेली एक माहिती आहे. त्यामुळे या माहितीचा वापर करताना तुम्ही एक एज्युकेशनसाठी या ठिकाणी करू शकता. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.